निशा आपले सर्वांचे स्वागत करते एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला करते आहे सुरुवात। तर आजची व्हिडिओची सुरुवात ही तुम्हाला थंबनेलवरनं तर समजलीच असेल की काय आहे। तर आज आले आहे आमच्या घरी नवीन गणपती बाप्पा। मोदकच खायचे, मग काय हाताला चटके काय काय खायचे म्हणजे खायचे। तर आज आणले आहे गणपती बाप्पांना घरी। आज आहे गणपती बाप्पांचा वाढदिवस माघ महिन्यातला। तर आज आहे गणेश जयंती। त्यानिमित्ताने मी गणपती बाप्पांना आज नवीन मूर्ती मी आणलेली आहे। तशी जुनी मूर्ती आहे देवाऱ्यामध्ये, पण तरीही नवीन मूर्ती आणलेली आहे। पंचामृत आणि शुद्ध जलाने गणपती बाप्पांचा अभिषेक केलेला आहे। तर आता अभिषेक करून झालेला आहे। गणपतीची 108 नावांनी मंत्रांची नामोली पण झालेली आहे। तर मी गणपती बाप्पांना स्वच्छ कपड्याने पुसलेलं आहे आणि एक आसन केलेलं आहे। त्यावरती मी अक्षदा ठेवलेला आहे, त्यावर गणपती बाप्पा यांना विराजमान केलेलं आहे। गणपती बाप्पांना असा मोगऱ्याचा जो गोल राऊंड केलेला आहे आणि त्यामध्ये गणपती बाप्पा असे बसवलेले आहे, बघू शकता तुम्ही। तर गणपती बाप्पांना बसवल्यानंतर मी त्यांना गुलाबाच्या फुलांचा असा हार केलेला होता आणि तो अर्पण केलेला आहे। तर गणपती बाप्पांचं कसं कितीही त्यांना करा तर ते सुंदरच वाटतात। तर त्यांना मी गुलाबाचं फुल अर्पण केलेलं आहे आणि 21 दुर्वांची जोडी केलेली होती ती सुद्धा अर्पण केलेली आहे। आता गणपती बाप्पांचा मी असा घरच्या घरी अभिषेक केलेला आहे। तर गणपतीचे एकूण 3 अवतार मानले गेलेले आहेत। या 3 अवतारांचे 3 जन्मदिवस आपण साजरी करत असतो, म्हणजे वर्षातून 3 वेळेस गणेश जयंती साजरी केली जाते। पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती म्हणून आपण साजरी करत असतो। तर दुसरा अवतार म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजनही केले जाते। तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थी गणेश जयंती म्हणून आपण साजरा करत असतो। अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झालेली आहे आणि मी देवांचीही पूजा केलेली आहे, मंदिराचीही पूजा केलेली आहे। वरती महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने माझ्या देवांची पूजा झालेली आहे। गणपती बाप्पांना तर बघा किती रूप आलेलं आहे, अगदी मन प्रसन्न झालेलं आहे बघून। तर आता आम्ही मोदकांची तयारी करतोय। गणपती बाप्पांचे आवडता पदार्थ हा मोदक आहे। तर गणपती बाप्पांना ह्यावेळेस मी गव्हाच्या पिठाचे नव्हे तर मी उकडीचे मोदक करणार आहे। तर बघूया, चला गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ आपण करायला सुरुवात करूया। तर यात एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये 1 ग्लास आणि थोडंसं वर पाणी ठेवलेलं आहे आणि ते उकळवून घेतलेलं आहे। गरम केल्यानंतर आपल्याला जी मी तांदळाची पिठी घेतलेली आहे तर ती पिठी मी थोडी थोडी करून त्यामध्ये टाकत आहे। लाटण्याच्या साहाय्याने ती खिशी घेत आहे। वरतून पाणी थोडंसं लागल्यास थोडंसं टाकायचं आणि खिशी घ्यायची। ही खिशी तयार झालेली आहे आणि 2 मिनटं वाफ येण्याकरता ती झाकून ठेवायची आहे। गरम गरम लागते, गरम लागते। उकडीचे मोदक बनवणं सोपं नाही, गरम लागते गरम। मी बघा कुठे बसली, किचनवर, डायरेक्ट किचनवर बसून शूट घेते मी। बघितलं ना किती रिस्क घेते। किचन ओट्यावर बसून मी शूट घेते। हा, मोदकच खायचे, मग काय हाताला चटके काय काय खायचे म्हणजे खायचे। खायचे म्हणजे खायचे। पहिल्यांदा ट्राय करतोय आम्ही, बघूया कशी होत आहे। नाही खायचे। आता आपण सारण तयार करू। केसर, गूळ, खोवलेलं खोबरं आणि इथे वेलची पावडर, हे चवीपुरतं मीठ आणि इकडे पहिल्यांदा घेतलेलं आहे तांदळाची पिठी। तर पहिले गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई तापल्यानंतर तर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत शुद्ध गाईचं तूप, ते टाकणार आहे 2 चमचे। तर तुपाने कसं एक छान बॉन्डिंग तयार होतं ते आणि त्यामध्ये आपण हे खवलेलं नारळ जे आहे ते आपण टाकणार आहोत।
तर ते टाकल्यानंतर ते तुपामध्ये असं मऊ असं छान असं परतवलं जातं, जे खाली तळाला चिटकत नाही. तर ते चांगल्या प्रकारे असं हळूहळू करून मस्त भाजून घ्यायचं आहे. मग भाजल्यानंतर त्यामध्ये आपण किसलेला गूळ टाकायचा आहे. हा गूळ टाकल्यानंतर मिश्रण जे आहे आपलं ते अगदी मस्त नरम होतं आणि गुळाचं पाणी सुटतं. त्यामुळे जे नारळ असतं आपण किसलेलं त्याला दोघांना मिक्स होण्यासाठी चांगली मदत होते. जसं ते पातळ होतं तसं गूळ पातळ होतं तसं ते मिश्रण घट्ट होत चालतं. मग घट्ट झाल्यानंतर चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत वेलची पूड. जे आपल्याला लागेल त्या प्रमाणामध्ये आपण ती टाकायची आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. इकडे आपण खिशी घेतलेली होती, ते खिशीचं पीठ घ्यायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. मळून झाल्यानंतर असे सुंदर मोदकांना आकार द्यायचा आहे आणि आकार दिल्यानंतर मी त्यांना लावलेलं आहे केसर. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे, खूपच सुंदर दिसत आहेत. तर सर्व मोदकला मी असं 1-1, 2-2 असं केसरची काडी लावलेली आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत ते. अगदी मी जेव्हा बनवत होते ना तेव्हा खूप सुंदर दिसत होते. तर इथं ठेवलेलं आहे मी एक वाटी आणि त्यामध्ये ठेवली आहे ही माझी जाळी. जाळीवरती मी हे असे मोदक जे बनलेले होते ते असे रचून घेतलेले आहे. असे व्यवस्थित ठेवलेले आहे जेणेकरून जी गरम पाण्याची वाफ आहे ते मोदक मस्त उकडले जातील. त्याच्यावरती आपण असं छान उकडण्यासाठी एक छोटीशी प्लेट झाकण ठेवायची आहे आणि त्यानंतर असे उकडीचे मोदक अगदी 10 मिनटामध्ये तयार होतात. हे बघा, अशा प्रकारे नैवेद्य मी गणपती बाप्पासमोर इथे मंदिरासमोर आणून ठेवलेले आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे. तर मी गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी खास उकडीचे मोदक पहिल्यांदाच बनवलेले आहे. तर मी आशा करते की गणपती बाप्पांनासुद्धा ते आवडतील आणि नंतर बघूया आम्ही खाल्ल्यानंतर ते कसे वाटतात, कसे बनले आहेत. आता गणपती बाप्पा तर स्वीकार करतीलच, पण आता बघूया आपण खाल्ल्यानंतर. तर अशा प्रकारे मी माझ्या मंदिराची ही सजावट केलेली आहे. माझं मंदिर खूप सिंपल आहे, तर बघूया तिला पण काही डेकोरेट करता येतं का. तर इथे छान झालेले आहे आणि खूप संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळच्या 6:30 वाजलेले आहे आणि हा बाल्कनीतून मी घेतलेला आहे व्ह्यू. इथे चंद्रही दिसतो आणि त्याच्याबरोबरती चांदणीही दिसते. खूप सुंदर व्ह्यू दिसत होता हा. अगदी मला राहावलंच गेलं नाही आणि मी त्याचा शूटच घेतला. मग आता बघा किती सुंदर दिसतोय. तर अशा प्रकारे मी हा व्ह्यू घेऊन झाला आहे आणि आता संध्याकाळी आरतीची तयारी करत आहे. माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.